गोलंदाज भारत. या गोलंदाजामध्ये देखील कला आहे. व्हाईट बॉल आपण पाहिलात भारतच्या वतीनं. आज सर्व काही अस्त्रशस्त्र टाकले जातील या क्रीडांगणावरती. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, क्रिकेटचं हे महाभारत आहे. भारत गोलंदाजी मार्कवरती आहे. हो, इथे मात्र आपण पाहिलं तर ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल होता. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. बॅटर देखील फॉलो करतायत विकास. सलगचे 2 बॉल वाईट टाकलेत भारत. तो मात्र काही परत येत नाही मॅच मध्ये. पाहूया या बॉलवरती तो परत येईल का, त्याची लय त्याला मिळेल का. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या 3 धावपलकावरती लागलेले आहेत. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला भेटला. पावलांचा जबरदस्त वापर, जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू 4 धावांसाठी, फिमटोला चौकार. रिगल देखील खूप चांगले सॉन्ग लावत आहेत आणि हे सॉन्ग लावणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती आत्मविश्वास 100% दुणावत असतो. ज्यावेळेला राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे शंभू महाराज यांचं नाव उद्गार आपण ज्यावेळेला कोणत्याही समी घेत असतो त्यावेळेला 100 हत्तीचं बळ हे नक्कीच अंगामध्ये संचारित येत असतं. आज या खेळाडूंमध्ये ते सर्व काही पाहायला भेटेल का. हनुमंत क्रीडांगणावरती क्रिकेटचा हा जलवा आपल्याला पाहायला भेटेल का. डान्सिंग डाऊन द विकेट फाउलांचा वापर केला गेला, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये यावं लागलं कारण की यष्ट्यांच्या मागे त्या ठिकाणी विकेट किपर चतुर चालाक आपल्याला पाहायला भेटले. पावलांचा वेध त्या ठिकाणी घेतला जात आहे. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील मिळेल तुला धाव. ही धाव काढायची आहे. एक एक धाव या क्रिकेटच्या पटलावरती फार महत्त्वाची आहे. एक एक धावेसाठी महत्त्व किती आहे या क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. ग्रामपंचायत प्रीमियर लीग वळवण्याचा प्रयत्न होता. लेगसाठी लेग स्टंप आणि इथे फलंदाज बाद. निलेश यांना परतावा लागेल. त्यामुळे नक्कीच आपण स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या धावपलकावरती 7 झालेले, एक गडी बाद. भारत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला बॉल वाईट टाकला, दुसऱ्या बॉलवरती देखील वाईट बॉल, तिसऱ्या बॉलवरती एक धाव आली आणि चौथ्या बॉलवरती चौकार, पाचव्या बॉलवरती देखील डॉट, 6व्या बॉलवरती डॉट आणि 7वा बॉल त्यांनी टाकला तिथे मात्र विकेटची प्राप्ती झाली आहे. आणि आत्तापर्यंत 7 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत या षटकाकरिता. क्रिकेटचा इतिहास आपण बॅकवर्ड पॉईंटला कट केलाय. बॉल चेंडू नॉनस्टॉप बाउंड्रीला, तिथे मात्र थर्ड मॅन पाठलाग करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 4 धावांसाठी चौकार इथे लागतोय आणि या षटकाची समाप्ती झाली. नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये देखील आमचे ऑफिशियल पंच कमलाकर सर देखील पाठीमागे बसलेले आहेत. सर नक्कीच क्रिकेटचा काळ आपण जर पाहिलं तर मागील काही 70च्या दशकामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. तिथे आपण जर पाहिलं त्या काळामध्ये चेंडूची काही सीमा नव्हती. मी तर म्हणेन की तब्बल 8 बॉल टाकले जात होते, परंतु त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर 6 बॉल टाकण्याचा नियम सुरू झाला आणि बॅटिंगमध्ये देखील काही भरपूर काही परिवर्तन झाले. बॅट देखील खूप मोठी असायची, अगदी यष्ट्यांची एवढी बॅट असायची, म्हणजे गोलंदाजाला कुठली संधी नसायची. बॉल लॉंगॉनच्या दरम्यान ट्रॅव्हल झालेला आहे. इथे एक धाव आपल्याला पाहायला भेटत आहे. आजचा दिवस मित्र म्हणे की गोलंदाजाच्या नावावरती राहिलेला आहे.
भरपूर काही नियम सर आपण या क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेत आणि हल्लीच्या काळामध्ये अनेक नियम देखील तयार होत आहेत. कट करण्याचा प्रयत्न, पॅचची एज, विकेट किपरने चलाकी दाखवली आणि झेल स्वीकारलाय. दुसरा धक्का, फलंदाज बाद. आतमध्ये आपण जास्तीचा वेळ अजिबात घेऊ नका आणि खऱ्या अर्थानं जर ही गावची प्रीमियर लीग आहे, परंतु या प्रीमियर लीगच्या चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. आम्ही जसं आमच्या गावाच्या दिशेने जात असतो त्यावेळेला देखील या स्पर्धेच्या चर्चा होत असतात, म्हणून आपण देखील सर्वस्व देण्याचा प्रयत्न करा. मागे जाऊन रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहू शकता 12 या आकड्यावरती. 2 गडी गमावलेले आहेत. मयूर देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. हे होत असतं ज्या वेळेला मागील मॅच आपण पाहिली तिथे गोलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे, परंतु इथे बॅटरनं आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र पाहावं लागेल. त्या ठिकाणी 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. शेवटच्या मोमेंटला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अक्षय हर्षलजी गागर्स या आपलं वेलकम, हार्दिक असं स्वागत. शिरोली गावचे पोलीस पाटील आपल्या सुपुत्राच्या सोबतीला ते आलेले आहेत आणि त्याला देखील या क्रिकेटच्या पटलावरती काही धडे देण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हाईट बॉल, धावसंख्येत भर, धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. क्रिकेट आपला पॅशन आहे, परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शिक्षणाला देखील फार महत्त्वाचं आहे. देखील घेणं फार गरजेचं आहे. म्हणतात ना मित्रांनो, ज्यांनी शिक्षण म्हटलं की वाघिणीचं दूध, आणि जे दूध जर तुम्ही प्यालं तर खऱ्या अर्थानं तुम्ही गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर पुढे सरकत असताना आता चांगली बॅटिंग करतोय बॅटर मेघराज. धावसंख्या पोचले 21 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो, काय बॉल आहे, काय बॉल आहे, अप्रतिम बॉल. पंच सांगताय त्या ठिकाणी लेग स्टिकच्या वरून बॉल जाताना पाहायला भेटला आणि दरम्यान षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती. इथे जर धावा जर आपण पाहिलं तर 10.50 ची सरासरी धावपलकावरती लागलेली आहे. ही सरासरी खूप चांगली आहे. मागील मॅचमध्ये देखील मजा आली होती. तब्बल 52 धावा बनवल्या होत्या गोकुल 11 या टीमनं आणि त्या धावा चेस करू दिला नाही आहे जय हनुमान या टीमला. आणि तो मनसुबा या ठिकाणी बनून मैदानाच्या आतमध्ये आता सर्वस्वी 11 या टीमच्या बॅटरांचा तो मनसुबा आहे की 60 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असावा आणि 50 जरी आल्या तरी मॅचमध्ये मजा येईल. कारण की आजचा दिवस जर आपण पाहिला तर गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतात. तसं पाहिलं तर क्रिकेटचा विचार केला तर बॅटिंग हा अविभाज्य घटक आहे, परंतु गोलंदाजी देखील आजच्या या दिवसामध्ये प्रभावीशाली होत आहे. वाईडिश लॉंगॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. भरतचा हा दुसरा स्पेल. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 11 खर्च केला, 1 गडी बाद केला. आता या स्पेलमध्ये काही चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. थोडा एक्स्ट्रा एनर्जी देणे फार गरजेचं आहे. कमीत कमी धावा देणं फार गरजेचं आहे. फटका पसलाय तोच प्रयत्न भरतचा इथे मात्र सफल झालाय. त्याला मिळते त्याची पहिली आणि संघाची तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना सर्वस्वी 11 या टीमला फलंदाज डगावच्या आसऱ्याला जातील. की 22 मेघराज
जो मात्र बाद झालाय. 8 धावांची खेळी त्याची मात्र संपुष्टात आली. भारतला इथे देखील सफलता मिळालेली आहे. भारतची देखील आपण चर्चा करत होतो की या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि तो क्षमतेला खऱ्या अर्थाने उतरत आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये एकच धाव त्याने खर्च केली आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये योगेश आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा लागलेल्या आहेत. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकास आहे नॉन स्ट्राईक एंडला, त्याच्यावरती सर्व काही आता दारमोदार असेल. भारत योगेशसाठी बॉल उडवलाय त्या ठिकाणी. दरम्यान वायडिश लॉंगॉलला क्षेत्ररक्षक आहेत. जास्तीच्या काही धावा मिळणार नाही, फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचली आहे. तेवीस धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता स्ट्राईकला आपण विकासला पाहू शकाल. आहे विकासचा अलाउन द कार्पेट फटका खेळलेला आहे. त्या ठिकाणी थोडीशी फंबलनेस झाली, परंतु तदनंतर चेंडूवरती नियंत्रण मिळवलं. धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचले. काय जबरदस्त गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये 11 खर्च केल्या होत्या आणि हा स्पेल देखील दमदार हाताळत आहे गोलंदाज भारत. इथे मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फ्लिक करण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवर होते. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत येईपर्यंत चेंडू धरतीला दान झाला होता. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आजचा सर्वाधिक रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर 103 धावांचा आहे. वंदे मातरम 11 या टीमच्या नावावरती तो रेकॉर्ड आहे. अलाउन द कार्पेट फटका पाहायला भेटले. त्याच रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु एकच धाव तिथे मात्र मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 3 गाड्याच्या मोबदल्यात 3 षटकं समाप्त. चला ड्रिंक्स ब्रेक आपण घेत असाल तर नक्कीच मागणी केली जाईल. वेटिंग करू नका. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक करण्याची मुभा दिली होती, परंतु तुम्ही ड्रिंक्स ब्रेक काही घेत नाही. तर मॅच आपण कंटिन्यू करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 26 लागलेले आहेत. 26 धावा आणि आता 12 चेंडूचा इथे खेळ शिल्लक आहे. तर पाहूया या 12 चेंडूमध्ये मी तर म्हणेन की तब्बल 30 धावा तरी येणं फार गरजेचं असेल, कारण की विकास आहे तो झकास कामगिरी करू शकेल. स्ट्राईकवरती विकास आहे, सध्या तरी 5 धावांवरती खेळतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकासचा, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गोलंदाज पोहोचले त्या ठिकाणी. वॉटर कॅच. ऍक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला कॅच पाहायला भेटेल. डिझेल आपण थोडा थांबूया, परंतु इथे मात्र ही झेल आपल्याला पाहायची आहे. गुडलँड स्पॉटमध्ये बॉल होता, त्याच्यावरती मोहर लावण्याचा प्रयत्न, स्टिकरवरती बॉल आदळलाय आणि चेंडू जर आपण पाहिलं तर काय झेल पकडली आहे गोलंदाज साहिल. गोलंदाजी आणि अप्रतिम झेलचा नमुना पेश केलाय. वॉट बॉलिंग, काय जबरदस्त झेल साहिलच्या वतीनं पाहायला भेटली. तर असेल बॅटर संदीप देखील मोठे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान आगमन झाले पाहुण्यांचं. योगेशजी सातपे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे संदीपनं. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. आमच्या समवेत गुणलेखेच्या भूमिकेत जोडलेले आहेत शेखर गागस. काय जबरदस्त गोलंदाजी होत आहे. इथे मात्र फटका फसलाय.
स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चूक होणार नाहीये. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. आज योगेश, खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर खेळाडूंची नजर या मॅचवरती आहे. आज नजर ठेवतायत, कानाचे पडदे देखील उघडे केलेले आहेत. आज आज आमचा आवाज त्यांच्यापर्यंत कानामध्ये पोहोचत आहे. त्याप्रमाणे खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ, काय बॉल आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉईंट कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, परंतु तिथे मात्र झेल सोडली आहे. झेल भी छोडा व रन भी दिया. 2 धावा इथे मात्र पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 29 धावा लागलेल्या आहेत. मागील मॅच जसं समीकरण आपण सांगितलं की 52 धावा मागील मॅचमध्ये आल्या होत्या आणि त्या धावा देखील चेस करता आल्या नाही. सो त्या अनुषंगाने आता गोलंदाज देखील त्यांची कलात्मकता दाखवत आहेत. साहिल देखील काय जबरदस्त बॉलिंग करतोय. इथे स्लॉटमध्ये बॉल होता, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे आलेत आणि त्यांनी पकडलाय झेल. फलंदाज फेल. 6वा धक्का इथे लागत असताना दर्शनला परतावा लागेल. 2 धावांची खेळी इथे दर्शनची समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तरी 29. नावामध्ये खूप मोठं नाव आहे सचिन, परंतु नावामध्ये काही नाही आहे. तुमचं कर्म फार महत्त्वाचं आहे. कर्माला महत्त्व आहे. संघर्षाला महत्त्व नसतं जीवनामध्ये, परंतु संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला फार महत्त्व असतं. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आता धावसंख्या 29 आणि शेवटचं हाणामारीचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती बॉलर आलेले आहेत. 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता इथून संदीप आणि सचिन यांना चांगलं कार्य करावं लागेल. ओरफोटास बॉल, चांगला फटका, व्हाट अ शॉट. 4 धावांसाठी नेत्रदीपक फटका, चौकार. थँक्यू डीजे. लोअर फुलटास बॉल होता, परफेक्ट. आपण पाहिलं तर स्टिकर आणि टोच्या मध्ये बॉल कनेक्शन मजबूत झालं. पुन्हा मोठा फटका, मोठा फटका एक्झिक्यूट केलेला आहे. भीम टोला, वज्र टोला, ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. तर इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे, पाहू शकाल आपण. पंचांच्या भूमिकेत, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत कमलाकर सर देखील या ठिकाणी जॉईन आहेत. पाहूया आपण टीव्ही अंपायरच्या मदतीनं. टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. बॅटरने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे. हा बॅटरचा रिव्ह्यू आहे, जो त्यांचा अधिकार आहे, परंतु ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. पाहावं लागेल या ठिकाणी. यस यस, या ठिकाणी बॅटर यांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय. यस, फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटत आहे. खूप चांगली नजर पंचांची देखील पाहायला भेटली त्या ठिकाणी. त्या दरम्यान धावसंख्या 39. स्लॉटमध्ये बॉल होता. वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे मात्र एकच धाव मिळेल. काय फिल्डिंग आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. जसा बॉल त्या ठिकाणी गेलाय, बॉल देखील वेगाने आलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला आणि थ्रो देखील अगदी परफेक्ट आपल्याला पाहायला भेटला. थोडीशी वाईड फेकी जरूर झाली, परंतु फक्त एकच धाव इथे पाहायला भेटला. धावसंख्या 40. 3 बॉल शिल्लक. हा बॉल स्विंग अँड मिस, रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. पुढील मॅच वरद 11 आणि सर्वस्वी 11. आपण सज्ज राहा. आणि या दरम्यान इथे मात्र आपल्यामध्ये आगमन झालेले आहेत. तर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत माजी चेअरमन शिरवली गावचे श्री रमेशजी
घागस या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटली. इथे मात्र आपण पाहिलं तर हा बॉल सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. आणि इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे जमवलेल्या आहेत 47 आणि 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि दरम्यान आपण या ठिकाणी टॉस करूया. श्री गणेश स्पोर्ट आणि जय महाराष्ट्र दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा टॉस करण्याकरिता. चला तर विनंती असेल आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण टॉस करून घेणार आहोत. श्री गणेश स्पोर्ट आणि जय महाराष्ट्र 11 चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. हॅलो तर जय महाराष्ट्राचे प्लेइंग 11 आपण यायचं आहे व्यासपीठाकडे कारण की आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. चला आपण या ठिकाणी आता टॉस करूया. जय महाराष्ट्र आणि श्री गणेश स्पोर्ट आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि पुढील मॅचचा टॉस आपण करतोय संजय घागस गुरुजी सरांच्या शुभ हस्ते. आजच्या दिवसातील ही पुढची नॉकआउटची मॅच. तर टॉस इथे मात्र जिंकलेला आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान 48 धावांची गरज आहे सर्वस्वी वरद 11 या टीमला. जास्तीच्या काही धावा नाही आहेत परंतु मागील मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी रोमांच थरार सर्व काही पाहायला भेटलं त्या मॅच मध्ये. 53 धावांचं लक्ष्याचा पाठलाग झाला नाहीये. गोकुल 11 या टीमनं 53 धावांचं लक्ष ठेवलं होतं जय हनुमान टीमच्या अगेन्स्ट परंतु त्या धावांच्या दडपणाखाली जय हनुमान टीम देखील या GPL मधून पराभूत झाले. इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्री गणेश स्पोर्ट या टीमनं टॉस त्यांनी जिंकलेला आहे. लक फॅक्टर त्यांच्या बाजूला आहे. नाणेफेकीचं कॉल फार महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं आणि ज्या वेळेला आम्ही देखील समालोचन करत असताना ओपिनिंग घेत असतो अनेक संघाच्या कर्णधाराच्या वतीनं ते देखील सांगतात की नाणेफेकीचं महत्त्व फार असतं कारण की टीम मॅनेजमेंट
टीमचा प्लॅन करणं, समोरील विपक्षी संघ, त्यांच्या संघामध्ये असणारे खेळाडू कसे आहेत, त्या अनुषंगाने टॉस जिंकून जो निर्णय असतो तो नक्कीच फलदायी ठरत असतो. जाऊया मॅचकडे. 48 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता. उडवलाय बॉल त्या ठिकाणी. पहिलाच बॉल हवाई सफर करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती मी तर म्हणे की लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न असावा. तो मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि त्याच्या सोबतीला भारत मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आणि गोलंदाजी भरत आणि गोलंदाजी मार्कवरती विकास आहे. कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सेन्सिबल क्रिकेट आहे. आता इथे मात्र जर आपण पाहिलं तर बॅटर थोडेसे खाली आहेत, कारण की पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न होता, परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं या बॉलवरती बॅकवर्ड पॉईंटला कट केला बॉल आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. साहिल आणि भानुदास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये हवाई सफर करण्याचा प्रयत्न होता. भानुदासचा पाहावा लागेल त्या ठिकाणी कॅच. चर्चा हीच होती की त्या ठिकाणी लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा मनसुबा होता, परंतु तिथे मात्र फलंदाज बाद. आहेत. दडपण असतं ज्या वेळेला लो स्कोर असतो, त्यावेळेला मॅच रफ अँड टफ होण्याची शक्यता असू शकते. काय बॉलिंग आहे. जास्तीच्या काही धावा बनवलेल्या नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सर्वस्वी 11 या टीमनं. परंतु गोलंदाजी आपण पाहिली तर अप्रतिम. ज्या पद्धतीने आपण गोकुळ 11 संघाच्या गोलंदाजांना पाहिलं, त्या पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सर्वस्वी 11 संघाचे गोलंदाज शर्तीचे प्रयत्न करतायत. इथे फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रयत्न केले होते त्यांनी, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावांसाठी चौकार. दिश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. त्याच्या वतीनं चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. चौकार जो मात्र लागलेला आहे. आता मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. षटकाची समाप्ती मात्र होईल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 6-1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती बॉलर आलेले आहेत. पहिला बॉल डेट. पावलांचं समीकरण त्या ठिकाणी चुकलेलं आहे. दर्शन गोलंदाजी मार्कवरती आहेत. कदकाठी आपण पाहू शकाल दर्शनची ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. परंतु पाहूया आता दर्शनला इथे त्याच्या नावाचा देखील उल्लेख करावा लागेल. हो, पुश केलाय बॉल. चेंडू डीपमध्ये जरूर गेलेला आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. जगदीश आणि साहिल ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. सर्व काही दारमोदार असेल, परंतु सध्या तरी त्यांनी
सेन्सिबल रूप धारण केलेलं आहे. चेंडूला अलाउन द कार्पेट ट्रॅव्हल करतायत. इथे मात्र हवाई सफर केलाय. चेंडू कुठे जावल पाहावे लागेल त्या ठिकाणी कॅप मधून दर्जेदार फटका, लावण्य गोंडस असा चौकार. फटका आपल्याला पाहायला भेटला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते परंतु सुईमधून धागा ओवावा त्या पद्धतीने फटका जगदीशने एक्झिक्यूट केला. धावसंख्या 11. खोलवट टप्प्याचा बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटलाय. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दर्शन देखील सांगतो हम भी किसी से कम नाहीये आणि त्याने हा बॉल इथे मात्र डॉट टाकलाय. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. एक एक धावेसाठी संघर्ष या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि हा फटका फसलाय. झेल बाद होण्याची दाट शक्यता नाही त्या ठिकाणी. या शेवटच्या मुवमेंटला झेल पर्यंत पोहोचले नाहीये. सँडी आणि कुणाल या दोघांमध्ये थोडासा तालमेल तिथे मात्र काही जमला नाही. तालमेलची कमी आपल्याला पाहायला भेटली. दर्शनचं हे षटक चांगलं आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये देखील विकासची झकास कामगिरी झाली. त्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. जी सुरुवात हवी होती गोलंदाजीमध्ये ती त्यांनी दिली होती. इथे मात्र आपण पाहू शकताय स्लॉट मध्ये घेतला बॅट वरती आहे आणि फेकून दिला चेंडू सीमा पार. भीम टोला, वज्र टोला षटकार. पुढे त्या ठिकाणी टाकला बॉल. दर्शन स्लॉट मध्ये बॉल आणि हा बॉल म्हटलं तरी फलंदाजाला लॉलीपॉप सारखा असतोय. चेंडू द्यायचा पंच. चेंडू इथे मात्र आपण पाहू शकलाय जबरदस्त फटका. काय जबरदस्त शॉट. आता साहिल देखील आक्रमण चढवतोय. खरबूज के देख के तरबूज अभी रंग बदलता हुआ. काय जबरदस्त बॅटिंग. सलग 2 षटकार जगदीशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर किती 25 25 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. कमबॅक झालं या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की विकासनं मात्र मॅचवरती कमबॅक केलेलं आहे. जशी त्याची गोलंदाजी देखील पाहायला भेटली परंतु इथे मात्र प्रशांतच्या ह्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च झाल्या. धावसंख्या धावपलकावरती 25 धावा धावपलकावरती. 18 बॉल आणि 23 ची गरज. आता 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. समीकरण सोपं करून ठेवलंय साहिल आणि जगदीश. ओ इथे मात्र साहिल होता. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पुढील मॅच आपल्याला श्री गणेश स्पोर्ट आणि त्यांच्या अगेन्स्ट जय महाराष्ट्र अशी लढाई पाहायला भेटेल. इथे मात्र उपस्थित आहेत ॲडव्होकेट भूपेशजी सातपे तसेच महेशजी कडव. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न विकासचा, कारण की पहिलं षटक त्यांनी झकास टाकलं होतं. या षटकामध्ये देखील त्याच्याकडून काहीशा अपेक्षा असतील. इथे जर डॉट बॉल आले तर विशालजी व्यापारी आपलं देखील आगमन. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. आज अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनाले सुपर संडे ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस. खूप दमदार आयोजन
केलेलं आहे. आपण पाहिलं तर आमचे तानाजी एगवली, किरण दळवे असतील, पंढरी घागस असतील, निलेश घागस, ज्ञानेश्वर कडव, अमोल जमदारे असतील, तसेच आमचे संजय गुरुजी सर असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली GPL चा हा थरार आपण पाहू शकाल. व्हाईट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपलकावरती व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा लागल्या जातील. 26 धावा लागले आहेत. संजयचा प्रयत्न, विकासचा प्रयत्न सुरू आहेत मॅच मध्ये कमबॅक करण्याचे. इथे मात्र स्क्वेअर लेगला व्हॉट अ शॉट, स्विंग केलाय बॉल आणि पाठवलाय चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या तिकडे मात्र बॉल, एकच धाव पाहायला भेटली. षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 34, एक गडी बाद. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज आहे. चला आपण ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी घेऊया. थँक्यू डीजे. तर आता 12 मध्ये 14 धावांची गरज, 12 मध्ये 14ची गरज. धावसंख्या धावपलकावरती 34 लागलेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती अनिल लिये आलेले आहेत. त्याच्यावरती भरोसा टाकलेला आहे. हा विकल्प आहे जो इथे मात्र विकल्प शोधलेला आहे. पाहूया आता अनिल लिये यांची गोलंदाजी. ओ पहिलाच बॉल त्या ठिकाणी अप्रतिम पाहायला भेटलाय. लाजबाब बॉल, ऑफसाईड ऑफस्टंप बॉल कट करण्याचा प्रयत्न होता जगदीशचा. जगदीश इथे मात्र डॉट झालेला आहे. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर करो या मरोवाल्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटतील. इथून तुम्ही जिंकाल तर पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हाल आणि इथून जर तुम्ही मुकाल
तर ग्रामपंचायत प्रीमियर लीगमधून देखील तुम्ही बाहेर होऊ शकाल. इथे मात्र फटका एक्झिक्यूट केलेला दरम्यान लॉंगॉनच्या दरम्यान एक धाव इथे पाहायला भेटली. अनिल लिये यांच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर जास्तीचा काही वेग नाही आहे, परंतु व्हेरिएशन आणि क्रिकेटमध्ये तुमच्याकडे कलात्मकतेला फार महत्त्व आहे. कलात्मकता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या क्रिकेटच्या पटालावरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. परंतु इथे मात्र ती कलात्मकता साहिलने दाखवली. त्याला लेग स्टिक वरती बॉल टाकला आणि त्यांनी फेकून दिला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र या ठिकाणी आपण विचार केला तर जिंकण्याकरिता 9 बॉल 7चीच गरज आहे. आणि इथे मात्र काय घडलंय, फलंदाज बाद. साहिल इथे मात्र बाद होताना ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. या ठिकाणी हा बॉल अनिल यांचा हा बॉल लेग स्टिक वरती त्या ठिकाणी यस नाही ऑफ स्टिक वरती बॉल होता, परंतु थोडा आतमध्ये या ठिकाणी आणि फलंदाज बाद. पुढील मॅच श्री गणेश स्पोर्ट आणि जय महाराष्ट्र 11 या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षण आहे श्री गणेश स्पोर्ट या टीमच्या वतीनं, त्यांना मात्र क्षेत्ररक्षण करायचं. पुढील मॅच त्यांच्या वतीनं देखील आता मात्र गोलंदाजी चांगली पाहायला भेटेल, कारण की दरम्यान आजच्या दिवसामध्ये लो स्कोरचे मॅचेस होत आहेत. मॅच मध्ये मजा येते. आजच्या दिवसामध्ये गोलंदाज देखील शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि मिस्टर अनिल लिये यांना देखील पाहू शकता या मॅच मध्ये देखील रंग भरण्याचं काम करतोय. धावसंख्या धावपलकावरती 41. जिंकण्याकरिता 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. 8 मध्ये 7 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र हा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. दरम्यान अपील होती पण लगेचच उत्साह कमी झाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. 2 धावा पाहायला भेटतील. आता 2 धावेच्या मदतीनं धावपलक 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 7 चेंडू आणि फक्त 5 धावेची गरज असेल. अनिल लिये अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न करतायत आपल्या टीमला जिंकण्याकरिता. हा बॉल तिथे मात्र मिस झालाय. कदाचित हा जर बॉल पकडला असता तर समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं. इथे मॅच देखील फिनिश झाली आहे आणि मॅच इथे मात्र जिंकली आहे. तर 1 धाव इथे मात्र गरज असेल. 1 धावीपासून अजून नक्कीच विजयापासून नक्कीच दूर असेल टीम. 47 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. इथे मी तर म्हणेन बॉल अडवणं फार गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. क्रिकेटच्या पटलावरती हर्षद काही घडू शकतं, कारण की 1 धाव इथे मात्र शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये कधी कधी एकही धाव निघत नसते आणि एका बॉलवरती 6 धावा देखील निघत असतात. हे क्रिकेटचा नियम. आणि आपण आता पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती कुणाल आणि स्ट्राईकला बॅटर आहेत जगदीश. पाहूया कुणाल जगदीशला बीट करेल की कुणाल मोठा फटका खेळून सामना फिनिश केले आणि लिये चेंडू खाली त्या ठिकाणी. आणि झेल त्या ठिकाणी जर कॅरी केला असता तर काही चेंडू पासून अजून विजयापासून दूर राहिले असते, परंतु इथे मात्र मॅच फिनिश. मॅच इथे मात्र जिंकले मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र.